महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच सुरू झालं आहे. याच्यात दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलं गेलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन गोंधळ घालणे, विधानसभा अध्यक्षांचा राजदंड हातात घेण्याचा प्रयत्न करणे, विधिमंडळाच्या आचारसंहितेचं उल्लंघन करणे असे आरोप नाना पटोलेंवरती ठेवण्यात आले होते आणि त्याचमुळे त्यांच्यावरती ही कारवाई झाली होती. आज नेमकी ही विधिमंडळाची आचारसंहिता म्हणजे नेमकी असते काय, ह्याच्यामध्ये कुठले कुठले नियम दिलेले आहेत आणि विधिमंडळ सदस्यांना काम करत असताना कुठल्या कुठल्या प्रकारची बंधनं पाळावी लागतात, या सर्वांची चर्चा आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी हर्षद वैद्य हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विधिमंडळामध्ये जे सदस्य असतात त्याच्यामध्ये विधानसभेचे निवडून आलेले सदस्य, लोकांमधून प्रत्यक्ष निवडणुकांमधून आलेले सदस्य आणि विधान परिषदेचे अप्रत्यक्ष निवडणुकीतून आलेले सदस्य, या सर्वांना आमदार असं म्हटलं जातं. या विधिमंडळाच्या सदस्यांना एकमेकांशी वागायचं कसं, एकमेकांच्या सन्मानाने कसं वागवावं, विधिमंडळाची मान मर्यादा कशी राखावी, विधिमंडळाचा एक डेकोरम कसा राखावा, यासाठी एक नियमावली आखून दिलेली असते. यालाच आचारसंहिता असं म्हटलं जातं. संसद सदस्यांना ज्या पद्धतीची आचारसंहिता पाळावी लागते त्याच धर्तीवरती विधिमंडळ सचिवालयाने सुद्धा विधिमंडळ आचारसंहिता तयार केली आहे. नागपूर येथे झालेल्या 2024च्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व सदस्यांना ह्या विधिमंडळ आचारसंहितेच्या प्रती वाटण्यात आल्या होत्या. यामध्ये बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. याच्यामधला सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभे सदस्य किंवा विधिमंडळाचे सदस्य आपल्या एकमेकांच्या अंगावरती आरडाओरड करू शकत नाहीत. एकमेकांवरती जोरजोरात मोठमोठ्याने आरडाओरड करत आरोप प्रत्यारोप करू शकत नाहीत. विधिमंडळामध्ये कुठली महत्त्वाची चर्चा चालू असताना मोठमोठ्याने गप्पा मारणं, हसणं, खिदळणं असले प्रकार करू शकत नाहीत. विधिमंडळावरती जे पीठासीन अधिकारी असतात, पीठासीन सभापती असते किंवा अध्यक्ष असते, विधानसभेचे अध्यक्ष असतील, यांनी जर बोलायची परवानगी दिली नाही तर बोलत सुटणे, त्यांनी थांबायची आवर्ते घेण्याची सूचना करूनसुद्धा भाषण आवर्ते करून घेण्याची सूचना करूनसुद्धा मोठमोठ्याने जोरजोरात भाषण पुढे रेटत राहणे, अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी विधिमंडळ सदस्यांना करता येत नाहीत. तो आचारसंहितेचा भंग ठरतो. अशा पद्धतीने कुठलाही सदस्य वागत असेल तर त्या सदस्याचं जे भाषण असेल ते आपल्या कामकाजातून काढून टाकण्याचा अधिकार त्या सभापतींना आहे, त्या पीठासीन अधिकाऱ्याला आहे. ह्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा, कुठल्याही पूर्वपरवानगीशिवाय कुठलाही कागद वाचता येत नाही. कुठल्याही प्रकारचा कागद विधिमंडळामध्ये सादर करता येत नाही, पूर्वपरवानगीशिवाय तो वाचून दाखवता येत नाही. पीठासीन अधिकारी म्हणजे विधानसभेचे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे आरोप या विधिमंडळ सदस्यांना करता येत नाही. त्यांना कुठल्याही कारवाईचा धाक दाखवता येत नाही. त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार, त्यांच्यावरती कुठलेही आरोप करण्याचा अधिकार या विधिमंडळ सदस्यांना नसतो. अशा प्रकारचे सगळे बरेच नियम या विधिमंडळ आचारसंहितेमध्ये दिलेले आहेत. म्हणजे विधानसभा सभागृहात खाद्यपदार्थ आणण्याचा कुठलाही नियम खाद्यपदार्थ आणू शकत नाहीत, अशा प्रकारचे नियम या विधिमंडळ आचारसंहितेमध्ये आहेत. आता बघूया महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे ज्या मुद्द्यामुळे या नाना पटोलेंना निलंबित केलं गेलं आहे, तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही विधिमंडळ सदस्याला विधानसभेच्या विधी परिषद असेल किंवा विधानसभा असेल त्याच्यातल्या पीठासीन अधिकाऱ्याच्या समोर येऊन गोंधळ घालता येत नाही. त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत, तिथे आरडाओरड करत तमाशा करता येत नाही. त्यांच्या राजदंडाला हात लावण्याचा अधिकार कुठलाही, त्यांचा माईक खेचणं, त्यांचा राजदंड खेचण्याचा प्रयत्न करणं, हे सगळे कुठलेही प्रकार या विधिमंडळ आचारसंहितेमध्ये करता येत नाहीत. या विधिमंडळ सदस्यांना हे करण्याची परवानगीच नाही. असे जर केलं तर त्यांच्यावरती कठोर कारवाई होऊ शकते आणि तशाच प्रकारची कारवाई ही नाना पटोलेंवरती झालेली आहे. अशा प्रकारचे मुद्दे ह्या विधिमंडळ आचारसंहितेमध्ये आहेत. ह्या आचारसंहितेचा मुख्य उद्देशच असा आहे की विधिमंडळाचं पावित्र्य राखलं जावं. पण आता बराच प्रश्न असा उरतो की या विधिमंडळाचं पावित्र्य नेमकं राखण्यासाठी सदस्य खरंच काम करतात का? मुळात हे विधिमंडळ हे लोकांचे प्रश्न मांडण्याचं, प्रश्न सोडवण्यासाठीचं सभागृह आहे आणि त्याच्यावरती लोकांच्या आशा त्या सभागृहाकडे लागलेल्या असतात. पण हे सभागृहातले सदस्यच अशा पद्धतीने वागत असतील, या आचारसंहितेचं उल्लंघन करत नुसताच एक खेळ मांडला असेल या सगळ्या लोकांनी या सभागृहांचा, तर कशा पद्धतीने खरंच हे सभापती, हे सगळे सदस्य या सगळ्या गोष्टींचा खरंच मान राखतात का, असे प्रश्न नक्कीच उद्भवतात.
या विधिमंडळ आचारसंहितेचं खरंच कोणी पालन करतंय का आणि या विधिमंडळाचं पावित्र्य खरंच कोणी राखतंय का हा प्रश्न आता पुन्हा एकदा उभा राहिला आहे आणि हा प्राधान्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. असंच सगळ्यांची भूमिका आहे, अशीच मागणी, अशी आमचीसुद्धा भूमिका आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.